परभणीत एमआयएम पक्षाच्या वतीने सातारा जिल्ह्यातील घटनेचा निषेध। सातारा जिल्ह्यातील पुसेसावडी येथे दंगलीत नूरुल हसन तरुणाचा मृत्यू झाला आहे। या घटनेच्या निषेधात परभणीत एमआयएम पक्षाच्या वतीने आज दिनांक 10 ऑक्टोबर मंगळवार रोजी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मागणीचे निवेदन पाठविण्यात आले। निवेदनात नमूद करण्यात आले आहे की कर्तव्यावर असलेल्या निष्काळजीपणा करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे। मयत नूरुल हसन यांच्या कुटुंबियांना 1 कोटी रुपये आर्थिक मदत देण्यात यावी। दंगलीत जखमी झालेल्या प्रति व्यक्तींना 1 लाख रुपये मदत देण्यात यावी। दंगलीचा सूत्रधार असलेल्या भाजपचा प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर याची सखोल चौकशी करून तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली। दिलेल्या निवेदनावर एमआयएम पक्षाचे परभणी जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट इम्तियाज खान, जिल्हा कार्याध्यक्ष मुदस्सिर असरार, परभणी तालुका अध्यक्ष सय्यद सगीर, परभणी शहर अध्यक्ष शेख अखिल, परभणी शहर कार्याध्यक्ष शेख शकील केजरीवाल, शेख असलम, ॲडव्होकेट शेख अथर, ॲडव्होकेट अब्दुल खदीर, ॲडव्होकेट वाळवंटे, साद खानसह एमआयएम पक्षाच्या सदस्यांच्या स्वाक्षऱ्या आहे। परभणी शहरात कंत्राटी नोकर भरतीच्या निषेधात शिवसेनेचा मोर्चा। राज्य सरकारने कंत्राटी भरतीचा निर्णय घेतला आहे। परभणीचे खासदार संजय जाधव यांच्या नेतृत्वात आज दिनांक 10 ऑक्टोबर मंगळवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात जिल्ह्याभरातून विद्यार्थीसह नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला। राज्य सरकारने ज्याप्रमाणे कंत्राटी भरतीचा निर्णय घेतला आहे तसा निर्णय देशभरातील IPS, IAS व इतर अधिकारी कंत्राटी भरती करावी अशी मागणी यावेळी खासदार संजय जाधव यांनी केली। सरकारची कंत्राटी भरती रद्द करण्यात आली नाही तर पुढील काळात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा खासदार संजय जाधव यांनी दिला आहे। खेड्यातून सर्वांगीण विकास होतो, राजेंद्र काका लहाने यांचे प्रतिपादन। विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबतच खेड्याकडे लक्ष दिले पाहिजे। यातून नेतृत्व कौशल वाढून खेळाडूंचा सर्वांगीण विकास होतो, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी उपसभापती राजेंद्र काका लहाने यांनी सेलू येथे आयोजित शालेय जिल्हा सेपक टकारा स्पर्धा उद्घाटन प्रसंगी केले। क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य जिल्हा क्रीडा परिषद व परभणी जिल्हा सेपक टकारा असोसिएशन परभणी यांच्या संयुक्त विद्यमानाने सेलू तालुका क्रीडा संकुल येथे स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी व्यासपीठावर उद्घाटक राजेंद्र काका लहाने, प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर अनिकेत जोगदंड, परभणी जिल्हाध्यक्ष वैद्यकीय मदत कक्ष, तालुका क्रीडा संयोजक गणेश माडवे सर, प्रसाद नाईक, संतोष शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती। कार्यक्रमाचे संचालन सतीश नावाडे तर आभार राजेश राठोड यांनी मानले। सदरील स्पर्धेत जिल्ह्यातील सेलू, जिंतूर, मानवत, पाथरीहून एकूण 23 संघांनी सहभाग नोंदवला होता। स्पर्धेसाठी पंच म्हणून दीपक जोरगेवार, निलेश माडवे, अभिजित शिंदे, तुषार चौधरी, KD देशपांडे यांनी काम पाहिले। अंतिम निकाल 14 मुले व मुली व 17 वर्ष मुले गटात नूतन विद्यालय अजिंक्य ठरले, तर 17 मुली गटात नूतन कन्या प्रशाला सेलू विजयी ठरले, तर द्वितीय ज्ञानतीर्थ विद्यालय सेलू पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पाचलेगाव यांनी बाजी मारली। प्रथम क्रमांकावर आलेल्या संघ शालेय विभागीय सेपक टकारा क्रीडा स्पर्धेसाठी प्राप्त झाले आहे। सेलूत एमआयएम पक्षाच्या वतीने सातारा जिल्ह्यातील घटनेचा निषेध। सातारा जिल्ह्यातील पुसेसावडी येथे दंगलीत नूरुल हसन या तरुणाचा मृत्यू झाला आहे। या घटनेच्या निषेधात सेलू एमआयएम पक्षाच्या वतीने आज दिनांक 10 ऑक्टोबर मंगळवार रोजी उपजिल्हाधिकारी यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री यांना मागणीचे निवेदन पाठविण्यात आले आहे। निवेदनात नमूद करण्यात आले आहे की कर्तव्यावर असलेल्या निष्काळजीपणा करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात याव्या। मयत नूरुल हसन यांच्या कुटुंबियांना 1 कोटी रुपये आर्थिक मदत देण्यात यावी। दंगलीत जखमी झालेल्या प्रति व्यक्तींना 1 लाख रुपये मदत देण्यात यावी। दंगलीचा सूत्रधार असलेल्या भाजपचा प्रदेश अध्यक्ष विक्रम पावसकर याची सखोल चौकशी करून तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली। दिलेल्या निवेदनावर एमआयएम पक्षाचे सेलू तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट शेख वहीद, एमआयएम पक्षाचे माजी तालुका अध्यक्ष इसाक पटेल, एमआयएम पक्षाचे सेलू शहर अध्यक्ष अब्रार बेग, सिकंदर खान, शेख इब्राहिम गुत्तेदार, शेख खयूमसह आदींच्या स्वाक्षऱ्या आहे। गंगाखेड तहसीलमधून अखेर कोतवालांना मिळाले नियुक्तीपत्र। गंगाखेड तहसील कार्यालयातून 18 जागांची कोतवाल पदभरती प्रक्रिया अंतिम निवड प्रतीक्षा यादीमध्ये
अखेर काही दिवसात का होईना 18 कोतवालांना नियुक्तीपत्र उपविभागीय अधिकारी युवराज डापकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये देण्यात आले। यावेळी तहसीलदार प्रदीप शेलारसह नायब तहसीलदार सुनील कांबळे, नायब तहसीलदार केंद्रे, पेशकार बिलापट्टेसह सर्व कर्मचारी यांची उपस्थिती होती। नियुक्तीपत्रामध्ये ज्ञानेश्वर भोसले, सुग्रीव जाधव, हरिश्चंद्र पवार, कृष्णा जाधव, संजय जाधव, रवी सावंत, नरसिंग चाटे, राहुल उबाडे, गुरुलिंग रेवडकर, कृष्णा सोडगीर, सुनील चौहान, अंकिता सिरसाट, संगीता चाटे, विशाल राऊत, रंगनाथ भोकरे, सीमा डांगे, रामेश्वर चातरवाड, ऐश्वर्या पौड यांना नियुक्तीपत्र देण्यात आले। याप्रसंगी बोलताना उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर म्हणाले की नवीन कोतवालांना शुभेच्छा देत असताना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलेल्या कामाचा पाठपुरावा करत राहावा। या अगोदरचा इतिहास पाहता याच कोतवाल पदाचे कर्मचारी नायब तहसीलदार पदापर्यंत सुद्धा प्रमोशनही जाऊ शकले व यावर प्रमोशनकरिता नवीन नियमसुद्धा असू शकतात। ही भाव वेगळी, परंतु नवीन कोतवालांनी मन लावून काम करावे असे सांगून सर्व 18 कोतवालांचा तहसील कार्यालयाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कारही करण्यात आला। पुसे सावडी येथे हिंसाचारात निष्काळजीपणा करणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी। सातारा जिल्ह्यातील पुसे सावडी येथे धार्मिक तणाव झाला होता व मुस्लिम विरोधी हिंसाचारात पुसे सावडी येथे आतापर्यंत किमान 2 मुस्लिम व्यक्तीचे निधन झाले आहे। तसे असूनही 3 लोक अतिशय गंभीर आहे। एकूणच गेल्या दीड महिन्यापासून सातारा जिल्ह्यात ठिकठिकाणी लहान गावामध्ये सुरू असलेल्या मुस्लिम विरोधी हिंसक घटनांचे हे टोक आहे। त्याबद्दल एमआयएम पक्षाने याची दखल घेऊन त्याची तक्रार दाखल केली आहे। या पार्श्वभूमीवर धार्मिक ध्रुवीकरणाचा हा अत्यंत घृणास्पद प्रकार रोखण्यासाठी सर्वच बिगर हिंदुत्ववादी पक्ष संघटनांनी विचार करणे आवश्यक आहे। धार्मिक ध्रुवीकरणाचा या मोहिमेला अटकाव करणे शक्य आहे, मात्र त्यासाठी बिगर भाजप आणि बिगर हिंदुत्ववादी पक्ष संघटना वगळता उर्वरित राजकीय पक्षांनी एकत्रित येऊन या ध्रुवीकरणाचा विरोध करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत। धार्मिक ध्रुवीकरण थांबवणे गरजेचे आहे, अन्यथा मुस्लिम समाजाची अधिकाधिक कोंडी होत जाईल। आज मुस्लिम समाजातील तरुणांमध्ये या आक्रमक हिंसक तडफडुकीचा विषयी संताप साठत चालला आहे। त्याचा स्फोट झाला तर सांगली, सातारा, कोल्हापूर, नगर, नाशिक अशा सर्व जिल्ह्यामध्ये तीव्र धार्मिक हिंसाचार घडण्याची शक्यता आहे। वातावरण दिवसेंदिवस तणावग्रस्त होत चालला आहे। त्यामुळे सातारा जिल्ह्यातील मौजे पुसे सावडी या गावातील धार्मिक तणाव व मुस्लिम विरोधी हिंसाचारात निष्काळजीपणा व हलगर्जीपणा केल्यामुळे तेथील पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करून त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात यावे। मृतकांच्या कुटुंबियांना 1 कोटी मावेजा व त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय सेवेत सामावून घेऊन व जखमी झालेल्या जखमींना 1 लाख रुपये नुकसान भरपाई देऊन भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्याविरुद्ध चौकशी करून कठोर कारवाई करण्यात यावी व त्यांचा खटला जलदगती न्यायालयात चालवून त्यांना कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी पालम तहसीलदार मार्फत गृहमंत्र्यांना एमआयएम पक्षाच्या पालम शाखेतर्फे करण्यात आली आहे। दिलेल्या निवेदनावर एमआयएम पक्षाचे पालम तालुकाध्यक्ष अनिसभाई कुरेशी, मोबिर खान पठाण, सादात खान पठाण, सय्यद हाशिम पटेल, फारूक अतार, अझहर पठाण, अब्दुल वाहेद शेखसह आदींच्या स्वाक्षऱ्या आहे। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पूर्णा शहरात वनवास दिंडी। मराठा समाजात सरसकट आरक्षण मिळावे या मागणीसाठी आज दिनांक 10 ऑक्टोबर मंगळवार रोजी पूर्णा तालुक्यातील धनगरटाकडी, कंठेश्वर, गौर, सारंगी, गोविंदपूर, पिंपळगाव, लिखा, सोन्ना, भाटेगाव आदी गावातील हजारो मराठा समाज बांधवांच्या वतीने वनवास दिंडीचे आयोजन करण्यात आले होते। या वनवास दिंडीमध्ये शेकडो महिलांसह हजारो समाज बांधव व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। यावेळी टाळ मृदंगाच्या गजरात ताडकळस टी पॉईंट ते छत्रपती शिवाजी महाराज चौक दरम्यान भव्य दिंडी काढण्यात आली। यावेळी आरक्षणाच्या समर्थनात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी मोठ्या संख्येने सकल मराठा समाज बांधव उपस्थित होते। केमापूर येथे 1 दिवसीय कला कार्यशाळा संपन्न। परभणी येथील होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटेबल या संस्थेच्या वतीने बालकांचे मोबाईल व्यसन दूर व्हावे व बालकांचे वाचन संस्कृती रुजावी आणि बालकांचा कला विकास मनोरंजक पद्धतीने व्हावा या उद्देशाने 1 दिवसीय कार्यशाळेचे आयोजन दिनांक 9 ऑक्टोबर सोमवार रोजी करण्यात आले। यावेळी व्यासपीठावर मुख्याध्यापक शरद ठाकर सर, नारायण आष्टेकर, दगडोबा महागाडे व कार्यशाळेचे मुख्य प्रवर्तक तथा कला शिक्षक पांडुरंग पाटणकर हे उपस्थित होते।
प्रास्ताविक शरद ठाकरे यांनी केले. मोबाईल व्यसनापासून दूर राहण्यासाठी व वाचन संस्कृती रुजविण्यासाठी अशा उपक्रमाचे आयोजन करणे महत्त्वाचे असल्यामुळे यावेळी त्यांनी सांगितले. या एक दिवसीय कार्यशाळेत पाटणकर यांनी बालकांच्या आवडी ओळखून विविध खेळ, कागदी वस्तू, हस्तकला, ग्रीटिंग कार्ड, वर्ली चित्रकला, सुतळी काम, मुखवटे बनवणे, टाळ्यांचे प्रकार या माध्यमातून बालकांचे मनोरंजन केले. यावेळी बालकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता. तल्लीन होऊन शाळेतील मुलांनी कीर्तिशील सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन परिणिता गाडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रभावती घुगे यांनी मानले. कार्यशाळेस होमिओपॅथिक अकॅडमीचे मार्गदर्शक प्राध्यापक शिवा ॲथॉल व डॉक्टर पवन चांडक यांचे सहकार्य लाभले. माहेर येथे संत मोतीराम महाराज यांच्या नियमानिमित्त एक दिवसीय कीर्तन हरिण नामगाजर. पूर्णा तालुक्यातील माहेर येथे संत मोतीराम महाराज यांच्या नियमानिमित्त एक रात्र अखंड कीर्तन सेवेचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी रात्रभर हरिभक्त पारायण, महाराजांचे कीर्तन व भजन करण्यात आले. यामध्ये सर्वप्रथम हबप त्र्यंबक महाराज दस्तापूरकर, अनंत महाराज बेटकर, भगवान महाराज लिंबेकर, माधव महाराज खोडपडसकर, रामचंद्र महाराज सावे, माऊली महाराज मुडेकर यांचा एक दिवसीय कीर्तन सेवेचा समारोह पाच्युत महाराज दस्तापूरकर यांच्या कीर्तनाने करण्यात आला. यामध्ये महाराष्ट्रातील नामांकित गायक, मृदंगवादक, भजनी मंडळी हजर होते. या कार्यक्रमाला परभणी जिल्ह्यातील सर्व परिसर व पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी कीर्तन श्रवण केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पांडुरंग पौड, गोरखनाथ इंगडे, भरत इंगडे, मुंजाजी पौड, कुंडलिक पौड, संभाजी पौड, तिरुपती पौड, अंगद पौडसह आदींनी पुढाकार घेतला. ऐतिहासिक सभेचे साक्षीदार होण्याकरिता जनजागृती अभियान. सेलू तालुक्यातील माडे टाकडी, शिंदे टाकडी, आहेर बोरगाव, सिद्धनाथ बोरगाव, डासाडा, गोहेगाव, रवडगाव, कुंडी येथे मराठा आरक्षण संदर्भात जनजागृती अभियान आयोजित करून निमंत्रण देत सर्व गावात फेरी काढण्यात आली. यावेळी गोहेगाव, रवडगाव, कुंडी परिसरात मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व बांधव 14 ऑक्टोबर शनिवार रोजी मनोज जरांगे पाटील यांच्या आंतरवाली सराठी या ठिकाणी होणाऱ्या ऐतिहासिक सकल मराठा महासभेच्या तयारीला सर्व मराठा समाज बांधव लागले आहेत. गावातील प्रत्येक घरातील प्रत्येकी एकजण सभेला उपस्थित राहणार असे वचन गावकरी मंडळी देत आहे. गावकऱ्यांच्या वतीने अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने नियोजन करण्यात आले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अशोक जिजा ताठे, पांडुरंग कदम, गोपाळ लहाने, गजानन रोडगे, शरद पवार, कृष्णा रोडगे, अजित मोगल, त्र्यंबक पितळेसह आदी समाज बांधव परिश्रम घेत आहे.